आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। मौजे लोहरा ते मंगळूर रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत। 13 ऑगस्ट रोजी लोहरा भोसा पोहंडळ येथील शेतकऱ्यांच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण मैदानात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदनात सांगितले आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मौजे लोहरा ते मंगळूर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते, परंतु मंगळूर शिवारामध्ये काही शेतकऱ्यांनी रस्ता अडवल्यामुळे मागील 6 महिन्यांपासून सदरील रस्त्याचे काम बंद पडले आहे। सदरील रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। या आंदोलनात बाळासाहेब जाधव, ज्ञानेश्वर गुलाबराव, सुनील मदनराव, तुकाराम कारभारी, मदन शिवाजीराव आदींसह लोहरा भोसा पोहंडळ येथील शेतकरी सहभागी झाले आहे। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। लोहरा ते मंगरूळ हा रस्ता लोहरा ते मंगरूळ हा रस्ता 3 किलोमीटरचा रस्ता आहे। शासनाने 2 किलोमीटरचं काम केलेलं आहे आणि 1 किलोमीटर रस्ता रखडलेला आहे। त्याचं काम शेतकऱ्यांना अडवलेलं आहे। 50 वर्षापासूनचा रस्ता आहे आमचा, तो 50-60 वर्षापूर्वीपासूनचा। तर ते एका शेतकऱ्याने 1 किलोमीटर रस्ता सगळा उकळून काढलेला आहे। काम मजबूतीकरण जे झालेलं आहे ते काम पूर्वीचं, तर ते रस्ता शासनानं लवकर काम त्याचं चालू करावं, आमची जाण्या येण्याची व्यवस्था करावं। 3 किलोमीटरसाठी आम्हाला 29 किलोमीटर जावं लागतं। आमची DCC बँक शाखा मंगरूळ आहे, आरोग्य केंद्र आम्हाला मंगरूळच आहे, पोस्ट मंगरूळच आहे, शाळेचे काय जे काम केंद्र शाळेचं ते मंगरूळच आहे आणि त्या 3 किलोमीटरसाठी आम्हाला जवळपास 30 किलोमीटरवरून लांबून जावं लागतं। पुन्हा ऊसाची वाहतूक होणारा रस्ता तोच आहे आमचा। 5 कारखान्याला आमचा ऊस तिथूनच जातो, त्याच रस्त्यावरून। तर ह्याच्यात आम्ही 26 तारखेला जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं होतं की 10 तारखेपर्यंत त्यांना आम्ही टाईम दिला त्या रस्त्याचं काम मार्गी लावा। पण जिल्हाधिकारी साहेबांना तहसीलदार बांधकाम विभाग ह्या लोकांना पाठवलं, पण त्यांनी ते आले तिथं, पण त्या शेतकऱ्यांना काय त्यांना दाद दिली, याच्यावर पुन्हा काही ॲक्शन घेण्यात आली नाही। आम्ही आज 13 तारखेचा उपोषणाचा इशारा दिलेला आहे, त्या निमित्ताने इथं बसलेलो आहोत आम्ही सर्व 5 कर्मचारी। मागणी मंजूर झाली नाही तर काय करणार पुढे? आमरण उपोषणाचा इशारा, जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार।